तर राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे आज बारामतीमध्ये होते। त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। कृषी मंत्री पद मला मिळणार आहे की नाही याबाबत अजून मला माहिती नाही, मात्र जर हे पद मिळालं तर चांगल्या पद्धतीने काम करू असं सूचक वक्तव्य भरणे यांनी केले। दरम्यान दत्तात्रय भरणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपल्यासोबत दत्तात्रय भरणे, मग काय सांगाल? चर्चा अशी आहे की आता हे पद कृषी मंत्री पद दत्तात्रय भरणेंना मिळणार आहे। मला या बाबतीत कसली अधिकृत माहिती नाहीये, मला कोणी कळवलेलं नाहीये की ज्यावेळेस तुम्ही म्हणता घोषणा होईल त्या टायमाला मी त्या बाबतीत बोलणं उचित होईल। खरं तर गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, त्यानंतर आता तुम्हाला हे पद देण्याची चर्चा आहे। खरं तर शेतकऱ्यांची खरं तर मोठी आव्हानं आहेत। कशा पद्धतीने जर हे पद तुम्हाला मिळालं, कशा पद्धतीने ही आव्हानं तुम्ही पेलवणार आहे? अजून पद मिळालं नाही त्या बाबतीत बोलणं बरोबर नाहीये। अजून कुठल्याही प्रकारची घोषणा किंवा निर्णय झालेला नाही, हे तुमच्या माध्यमातूनच आम्ही पण पाहतोय, आम्ही पण ऐकतोय। आणि जोपर्यंत आपल्याला कुठल्या प्रकारचे घोषणा किंवा नाव अधिकृत जाहीर होत नाही तोपर्यंत त्या बाबतीत बोलणं चुकीचं ठरलं। खरं तर मग आता भाषण केलं तुम्ही, त्या भाषणामध्ये तुम्ही एक उल्लेख केला की बारामतीकर न मागता काय देतात, नेमकं काय सुचवायचं होतं? आणि अशातच कृषी मंत्री मला बारामतीकरांना त्या निमित्तानं एवढंच सांगायचं होतं की खरंच या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना जास्त फळोफळ करणारी, जास्त कुठंतरी कानाला लागणारी, जास्त कुठंतरी मंत्रालयामध्ये भेटणारी, जास्त कुठं सर्किट हाऊसला भेटणारी किंवा जास्त हे दादांना अजिबात आवडत नाहीत। दादाला सगळ्या कार्यकर्त्याची पारख आहे, त्यामुळे अजितदादाला पारख असल्यामुळे दादाला कुणी सांगायची गरज नाही। दादाला योग्य माणसाला योग्य वेळी योग्य ठिकाणी दादा बसवतात। या वक्तव्यामध्ये भरणेंनी असा उल्लेख केला की बारामतीकर खरं तर न मागता काय देतात, म्हणजेच काय की अजित पवारांनी भरणेंना कृषी मंत्रीपद दिलंय, मात्र याची अद्याप अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी कृषी मंत्री पदाची माळ ही भरणेंच्या गळ्यात पडणार, हे मात्र भरणेंच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।